नमस्कार खवय्यांनो, कसे आहात? मी शरयू तुमचं कुक विथ शरयूमध्ये स्वागत करते. चला तर आज आपण बनवणार आहोत विदर्भ स्पेशल भाजी, ती म्हणजे सोल्याची भाजी. तर ही सोल्याची भाजी विदर्भामध्ये भरपूर प्रमाणात खाल्ली जाते. तुरीच्या शेंगांची भाजी तुम्हाला माहितीच असेल, त्यालाच आम्ही सोल्याची भाजी असं म्हणतो. बाजरीची भाकरी आणि सोल्याची भाजी, आहा, एक नंबर कॉम्बिनेशन आहे. चला तर मग ही विदर्भ स्पेशल भाजी कशी करायची ती आज आपण इथे बघणार आहोत. सर्वप्रथम आपण थोडं पॅनमध्ये तेल घालून घेणार आहोत आणि त्यामध्ये जे तुरीचे दाणे आहेत ते मी या पद्धतीने घालून घेणार आहे. आणि साधारण हे आपल्याला 5 ते 10 मिनटं छान मंद आचेवरती याप्रमाणे परतवून घ्यायचे आहे तेलामध्ये. मस्त. आता यामध्येच आपल्याला लसूण घालायचं आहे. भरपूर लसूण मी इथे यूज करते आहे. त्यानंतर यामध्ये मी कोथिंबीर घातलेली आहे, तीसुद्धा आपल्याला या पद्धतीने परतवून घ्यायची आहे. हे सगळं जे इन्ग्रेडियंट्स आहेत ते भाजल्यामुळे भाजीला वेगळ्याच प्रकारचा एक टेस्ट उतरते. यामध्ये मी मिरचीसुद्धा घातलेली आहे. तर फिक्की आणि तिखट दोन्हीही मिरच्या तुमच्या चवीनुसार यामध्ये घालायच्या आहेत आणि यासुद्धा आपल्याला परतवून घ्यायचे आहेत दाण्यांसोबत. तुम्ही बघू शकता आपले दाणे इथे भाजणं होईपर्यंत माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करू शकता. त्यानंतर आपले दाणे इथे भाजून रेडी झाले आहेत. बघा, या पद्धतीने आपल्याला दाणे भाजून घ्यायचे आहेत. मस्त. आता हे थोडे थंडे करून आपल्याला मिक्सरला बारीक करायचे आहेत. तर दाणे इथे थंड व्हायसाठी मी ठेवलेले आहेत आणि या पद्धतीने थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यामध्ये दाणे आणि थोडं चवीनुसार मीठ घालून यामध्ये जिरं मी घातलेलं आहे आणि ते छान आपल्याला बारीक करायचं आहे. तर खूप अशी पेस्ट मी याची इथे नाही केलेली आहे, जाडसरच हे वाटण करून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता. आता इतक्या वाटीभर दाण्यांच्या पेस्टमध्ये भरपूर अशी भाजी होते. 3 ते 4 जणांची भाजी आरामात होईल आहे. तर परत एकदा पॅनमध्ये मी तेल घालून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आणि त्यामध्ये मी इथे 1 चमचाभर हिंग घातलेलं आहे. हिंग छान तेलामध्ये परतवलं की त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे जे आपण वाटण करून घेतलं दाण्यांचं, ते इथे मी घालते आहे. अशा पद्धतीने ही भाजी करायला खूपच सोपी आहे, परंतु याचे फायदे भरपूर आहेत या भाजीचे. यामध्ये खूप फायबर असतं, प्रोटीन असतं. तर तुम्ही इतक्या क्विक रेसिपीमध्ये इतके सगळे प्रोटीन्स मिळवू शकता. तर तुम्ही ही भाजी नक्की करून खायला पाहिजे. आता इथे आपलं तेलामध्ये हे संपूर्ण वाटण मिक्स झालेलं आहे. तर आपण यामध्ये थोडी चिमटभर हळद आणि चवीनुसार तिखट मी इथे घातलेलं आहे, कारण आपण हिरव्या मिरच्या अगोदरच यामध्ये यूज केलेल्या आहेत. तसेच यामध्ये मी चवीनुसार मीठसुद्धा घातलेलं आहे. आणि आता हे पण आपल्याला हळद आणि तिखट या संपूर्ण वाटणमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. तुम्ही बघू शकता. आणि आपल्याला यामध्ये घालायचं आहे आता पाणी. तर याची कन्सिस्टन्सी जी आहे ती खूप पातळी नाही आणि खूप अशी घट्ट पण आपल्याला करायची नाही आहे. थिक ग्रेव्ही जी आपण करतो पनीरसाठी वगैरे, तर तशा पद्धतीने आपल्याला ही भाजी करून घ्यायची. तुम्ही इथे बघू शकता. तर अशा पद्धतीने थोडं थोडं पाणी घालून आपल्याला याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायची आहे. तुम्हाला वऱ्हाडी मेनू जर करायचा असेल तर तुम्ही ही भाजी प्रिफर करू शकता. बेस्ट ऑप्शन आहे. मस्त अशी लागते आणि बाजरीच्या भाकरींसोबत तर गरमागरम ही भाजी तुम्ही सर्व केली ना तर मस्त खूप छान मजा येईल आहे. छान उकळी यायला लागली आपल्या भाजीला. मस्त. तर अशा पद्धतीने मी इथे पाणी घालून एक वाफ इथे घेते आहे. तुम्ही बघू शकता. मस्त. आता इथे आपली भाजी रेडी झालेली आहे. मी ती छान गरमागरम सर्व केलेली आहे. हिवाळ्यांमध्ये हे दाणे भरपूर प्रमाणात येतात, तर याचे भरपूर असे पदार्थ तुम्ही करू शकता. मला शक्य तितके पदार्थ मी तुम्हाला इथे करून दाखवण्याचा प्रयत्न करेल आहे. चला तर अशी विदर्भाची स्पेशल हिरवीगार गरमागरम भाजी तुम्ही कधी करून बघताय ते मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा. तुम्ही माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, लाईक करा, शेअर करा. आपण पुन्हा एकदा भेटूयात अशाच एका विंटर स्पेशल रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त रहा, माझं यूट्यूब चॅनल बघत रहा. थँक्यू.